सोडली मी चहा सोडला ह्या सिरीजमध्ये एका व्हिडिओमध्ये एका मॅडमनी मला हे 2 प्रश्न विचारले आहेत, की 5 वर्ष झालं त्या पेन किलर खातायत. त्यांचं अंग खूप दुखतं म्हणून त्या खूप पेन किलर खातायत. 5 वर्ष झालं खातायत. तर ह्याच्यावरती काहीतरी सांगायला सांगितलेलं आणि त्याचबरोबर त्यांचं वय 53 वर्ष आहे आणि त्यांनी साखर सोडली, जंक फूड सोडलंय, पण त्यांचं वजन कमी होत नाहीये. याविषयी त्यांनी मला विचारलं होतं. तर मला ह्याच विषयावरती आज व्हिडिओ करावा वाटला म्हणून हा व्हिडिओ करतेय. नमस्कार. तर सगळ्यात अगोदर मॅडम तुमचं ना खूप खूप कौतुक की तुम्ही ह्या वयात असं काहीतरी करण्याचं धाडस करताय. तर सगळ्यात अगोदर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि मॅडम तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही सगळ्यात अगोदर जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर ह्या पेन किलर्स बंद करा आणि चांगल्या डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला अंगदुखी नेमकी कशामुळे होतीये ते चेक करा. मग तुम्हाला व्हिटॅमिन डी कमी आहे, व्हिटॅमिन बी12 कमी आहे किंवा थायरॉइड आहे किंवा आर्थरायटिस कुठला हाडांचा आजार आहे का तो नक्की चेक करा. पण सगळ्यात अगोदर मी तुम्हाला कळकळीनं सांगते, तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात, सगळ्यात अगोदर पेन किलर घेणं बंद करा. आणि कारण ह्या पेन किलरमुळे माहिती आहे का आपल्या पोटांवरती आणि किडण्यांवरती खूप जास्त दुष्परिणाम होतात आणि खूप वाईट परिणाम होतात ह्याचे. आणि वेळ गेल्यानंतर आपल्याला कळतं किंवा कळतही नाही की त्याच्यामुळं झालेलं असेल. कारण आपल्या शरीरात किडण्या ज्या आहेत ना त्या आपल्या शरीरामधलं हे केमिकल बाहेर काढू शकत नाहीत. लघवी वाटे फ्लश होत नाही, ते आपल्या किडण्यांमध्ये साठून राहतं आणि त्याच्यामुळे खूप मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर मला तुमचे हे प्रश्न इतके हे झाले ना की मला वाटलं की ह्या गोष्टीवरती अभ्यास करायला पाहिजे. आणि मी एक गोष्ट सांगते की मी कोणीही डॉक्टर नाहीये. मी जे हे काही व्हिडिओ करते ना मागचे किंवा आता हा व्हिडिओ करते, तर माझ्यासोबत जे काही घडतंय आणि मी त्याच्याबद्दल स्वतः काय करू शकते. कारण डॉक्टरांपर्यंत जाऊन जर आपण मेडिसिन घेतो ना, मेडिसिन कुठलं पण मेडिसिन कुठलंच डायबिटीसचं मेडिसिन घेतलं तरी डायबिटीस पूर्ण ते औषधं डायबिटीस बरे करू शकत नाहीत. ते फक्त तिथं दाबून ठेवतात किंवा तात्पुरता तो त्या आजाराचा डब्बा बंद करून ठेवतात. म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याला तो आजार नाहीये, पण गोळ्या कुठलंच काय म्हणतात त्याला, कुठलाच आजार बरा करू शकत नाहीत. त्या फक्त तिथपर्यंतच फुल स्टॉप लावतात म्हणून आपल्याला वाटतं बरं झालंय. त्याच्यामुळे माझा प्रयत्न असा होता की कुठल्या पण गोष्टीसाठी दवाखान्यात जाण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या शरीराचा अभ्यास करून मी काय करू शकते म्हणून हा एक छोटासा प्रयत्न चालू केलेला आहे. त्यामुळे मी सांगते की मी कुठली पण डॉक्टर नाहीये, पण तरी पण मला तुमच्या प्रश्नावर असं वाटलं की थोडासा अभ्यास करावा. कारण माझं चॅनल ह्याच्यावरती की ऑल वुमन्स ऑन द सेम पेज, सगळ्या बायांबरोबर सगळं सेम होत असतं. आज मी 40शीत पदार्पण केलेलं आहे, पण तुम्ही तिथपर्यंत गेलात, तुमचे काहीतरी अनुभव असतील आणि कदाचित तुमच्या प्रश्नांचा उत्तर शोधता मी आजपासून काय करायला पाहिजे किंवा माझ्यासारख्या माझ्या बहिणींनी मैत्रिणींनी काय सुरू करायला पाहिजे याचा मला कुठेतरी मार्ग भेटेल, एक डायरेक्शन भेटेल म्हणून मी याचा स्टडी केलाय. मी 2-3 दिवस घालून मी याचा स्टडी केलाय की मी नक्की तुम्हाला प्रॉब्लेम होतोय त्याच्याविषयी मी तुम्हाला काही सांगू शकते का, काही मदत करू शकता का. त्यामुळे मी तुम्हाला हे थोडंसं वाचून सांगते, समजून पण सांगते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्ही बघा आणि सगळ्या मैत्रिणींनी आणि बहिणींनी खरंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पेनकिलर्समुळे आपल्या किडनींवर पोटांवरती काय परिणाम होतो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सायंटिफिकली सुद्धा कसा परिणाम होतो ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर 5 वर्षापासून गोळ्या घेणं हे किडनीवरती पोटावरती खूप धोकादायक ठरू शकतं. तर ह्या पेन किलर्समुळे आपल्या पोटावरती काय परिणाम होतो ते अगोदर आपण बघणार आहेत. तर पोटाच्या आतील अस्तराला म्हणजे स्टमक लाइनिंगला सूज येऊ शकते आणि पोटात आणि आतड्यामध्ये जखमा होऊ शकतात. सूज आल्यामुळे काय होतं पोटातील आतड्यांमध्ये त्याला सूज येऊ शकते. त्याला काय म्हणतात माहिती का, पेप्टिक अल्सर. आपल्या तोंडाला अल्सर येतो त्याला म्हणतात आपण तोंडात आलं, पण आपल्या आतड्यांना जेव्हा सूज येते तिथे जखमा होतात तेव्हा त्याला म्हणतात पेप्टिक अल्सर. आणि ह्या पेप्टिक अल्सरमुळे काय होतं माहिती का, पोटात रक्ताची गळती होऊन काळ्या रंगाची शौच
ब्लॅक स्टूल होऊ शकते आणि रक्ताची उलटी पण होऊ शकते. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर पेनकिलर बंद करा आणि डॉक्टरांकडे जा. आणि हे सायंटिफिकली कसं होतं, आता ह्या टर्म्स झाल्या की काय होऊ शकतं, पण हे सायंटिफिकली काय होतं की शरीरामध्ये कुठली मशीन कशी काय वर्क करते त्या गोळ्यांमुळं, तर ते आपण इथं बघणार आहेत. तर आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी अतिशय स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl तयार होत असते अन्न पचवण्यासाठी. तर ह्या ऍसिड पासून पोटाच्या स्वतःच्या भिंतीचे संरक्षण करण्यासाठी प्रोस्टॅग्लॅडिन हे रसायन मसल शिल्ड आणि बायकार्बोनेटची एक भिंत म्हणजे संरक्षण भिंत तयार करत असतं. बरं, हे इतकं स्ट्रॉंग ऍसिड असतं ना की ते आपल्या शरीरामध्ये जर लीक झालं तर ते आपल्या शरीराला जाळू शकतं किंवा शरीरामध्ये इजा करू शकतं. तर हे लीक होऊ नये म्हणून आपल्या शरीरामध्ये ना प्रोस्टाग्लॅडिन नावाचं एक रसायन तयार होत असतं आणि ते काय करत असतं माहिती का, मसल शिल्ड तयार करत असतं आणि बायकार्बोनेटची निर्मिती करत असतं, ज्यामुळे काय होतं की हे स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ना तर ते त्या पोटामध्येच राहतं. पण काय होतं माहिती का, जेव्हा आपण खूप पेन किलर खातो ना तेव्हा ही प्रोस्टॅग्लॅडिनची निर्मिती बंद होते आणि त्यामुळे पोटाची ही संरक्षण भिंत वितळत जाते आणि काही दिवसांनी ही नष्ट होते आणि पोटात असणारे हे ऍसिड थेट पोटाच्या मऊ पेशींवर म्हणजे टिश्यूवर हल्ला करते आणि त्यामुळे अल्सर आणि जखमा तयार होतात. हे जे आहे ना ऍसिड, तर हे फक्त आपल्या पोटामध्ये असतं. आपण खाल्लेलं अन्न तिथं मिक्स होतं आणि मग त्याच्यातून पोषक द्रव्य वेगळं होऊन ते रक्तात मिक्स होतं म्हणजे किडनीकडे जातं आणि किडनीमधून मग ते पुढं पोषक द्रव्य जे आहे ते रक्तात मिक्स होतं आणि जे टॉक्झिन किंवा घाण आहे ती आपल्या लघवी वाटे किंवा स्वच्छ वाटे निघून जाते. हे काम हे हायड्रोक्लोरिक ऍसिड करत असतं, पण हेच पेनकिलर खाल्ल्यामुळं नष्ट होतं. मग ह्याचं हे पुढं किडनीकडे जातं छोट्या टिश्यूमधून. मग हे किडण्यांवरती काय परिणाम करतं हे आपण बघूयात. तर पेनकिलर खूप जास्त खाल्ल्यामुळं काय होतं, खूप दिवस खाल्ल्यामुळे ॲक्यूट किडनी इंजुरी होऊ शकते, क्रॉनिक किडनी डिसीजेस होऊ शकतात आणि त्याचबरोबर काय होतं की किडन्या पाणी आणि मीठ बाहेर न टाकू शकल्यामुळे पाय किंवा चेहऱ्यावर सूज येते आणि रक्तदाब वाढतो म्हणजेच हाय बीपीचा त्रास होऊ शकतो. तर सायंटिफिकली हे कसं होतं, किडण्यांवरती वर्क हे दुष्परिणाम कसं करतं हे आपण सायंटिफिकली बघूयात. तर किडण्यांचे मुख्य काम रक्तातील विषारी घटक गाळणे हे आहे, म्हणजे पोटानं जे पाठवलंय त्यातून रसायन म्हणजे दूषित रसायन वेगळं करणं आणि चांगलं रसायन हे रक्तात मिक्स करणं हे किडनीचं काम असतं. तर या कामासाठी किडण्यांच्या सूक्ष्म नलिकांना छोट्या नलिकांना सतत चांगल्या रक्तप्रवाहाची गरज असते. मग हे काम छोट्या नलिका करत असतात आणि ह्या छोट्या नलिका चांगलं काम करण्यासाठी ह्या नलिकांना चांगलं रक्त भेटणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आता समजा आपला किचनचा बेसिनचा पाईप आहे, त्यात सारखं खरकट जाते, पण त्यात आपण कधीतरी गरम पाणी टाकलं किंवा कधी कधी आपण त्या ऍसिडच्या पुड्या टाकतो ज्याच्यामुळे त्याच्यात जी घाण जमलेली ती वाहून जाते आणि जेव्हा आपण सारखं स्वच्छ पाणी टाकतो त्यातून जमलेला घाण ती खरकट जमलेलं असतं ती काढून टाकतो आणि स्वच्छ पाणी जेव्हा त्या नळीतून जातं तेव्हा ते किचनचं बेसिन व्यवस्थित काम करतं आणि ज्या दिवशी ते आपण जेव्हा ते खूप दिवस स्वच्छच केलं नाही तिथं साठत जातं काही दिवसांना ते बेसिन ब्लॉक होतं, काम करणं बंद करतं. त्याच प्रकारे आपल्या किडण्यांच्या छोट्या नळ्यांना चांगल्या रक्तप्रवाहाची गरज असते. पण काय होतं माहितीये का, प्रोस्टॅग्लॅडिन हे रसायनामुळे किडण्यांच्या रक्तवाहिन्या रुंद होतात आणि ह्याच्यासाठी प्रोस्टॅग्लॅडिन नावाचं एक रसायन असतं ज्याच्यामुळे काय होतं की ह्या ज्या नळ्या आहेत काय रक्तवाहिन्या आहेत त्या रुंदावतात म्हणजे अशा ओपन होऊन रक्तफ्लो व्यवस्थित होतो आणि त्या नळ्या स्वच्छ राहतात. पण काय होतं, पेन किलर्स खूप खाल्ल्यामुळं किंवा सतत खाल्ल्यामुळं काय होतं, ह्या प्रोस्टॅग्लॅडिनची निर्मिती रोखते, ह्या प्रोस्टॅग्लॅडिन रोखलं जातं. मग त्यामुळं काय होतं की ज्यामुळे किडण्याकडे जाणारा रक्तप्रवाह अचानक खूप कमी होतो आणि
पुरेशा रक्ताअभावी किडन्या ऑक्सिजन आणि पोषणापासून वंचित राहतात. परिणामी किडन्यांच्या गाळण पेशी मरण पावतात आणि शरीरातील युरिया आणि क्रिएटिन सारखे विषारी घटक रक्तामध्ये साचू लागतात. आणि मग हेच जर किडन्याचं फेल होण्याचं कारण हे असतं की आपलं शरीर रक्त आणि लघवी वेगळं करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला किडन्या फेल्युअरचा इश्यू दिसतो. तर सगळ्यात अगोदर मॅडम तुम्ही ह्या गोळ्या बंद करा आणि डॉक्टरांकडे जा. आणि क्रिएटिन साचू लागतं, त्यामुळे सर्वात आधी काय करा, तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडे जा आणि हे सगळं तुम्ही व्हिटॅमिन B12 काय म्हणतात थायरॉइड हे सगळं आहे का चेक करा आणि सगळ्यात अगोदर हे सगळं बंद करा. आणि डॉक्टरांचा तुम्ही सगळ्यात अगोदर एका चांगल्या फिजिशियनचा डॉक्टरचा सल्ला घ्या आणि आहार तज्ज्ञ डायटिशियनचा सल्ला घ्या की ज्याच्यामुळे तुम्ही आहारात काय बदल करू शकता ते बघा. आणि वाढत्या वयामुळं काय होतं माहिती का, सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम होतो. वाढत्या वयामध्ये आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन कमी होतं आणि कार्बन डायऑक्साईड वाढू शकतं. तर ते का होतं हे पण एक सायंटिफिक पद्धतीनं हे मी सांगते. इथे व्हिडिओ थोडासा मोठा होतोय. तर फुफ्फुसाची लवचिकता कमी होते. तर जसं वय वाढत जातं ना तसं आपल्या फुफ्फुसांची लवचिकता कमी होते. कारण माहिती का, वयाच्या 35 आणि 40 नंतर फुफ्फुसांचे स्नायू आणि छातीचे हाडे थोडे ताठ म्हणजे स्टिफ व्हायला लागतात. म्हणून हे व्हिडिओ करण्याचा उद्देशच माझा हा आहे की 35 पासनं किंवा 40 पासनं आपण जर आपल्या शरीराकडे लक्ष दिलं तर 50 नंतर 60 नंतर आपण फिट राहू. आता आपलं संपलेलं आहे. आता 40 नंतर हळूहळू आपण शरीर रिटायर व्हायला लागतं. तर ते रिटायर न व्हाता फिट कसं ठेवता येईल ह्याच्यासाठी मी हे व्हिडिओ करते. आणि याच्यात बरोबर तेच सांगितले की 30 आणि 40 नंतर फुफ्फुसाचे स्नायू आणि छातीचे हाडं जे आहेत ना ते स्टिफ व्हायला लागतात, कडक व्हायला लागतात. आणि त्यामुळे काय होतं माहिती का, फुफ्फुस पूर्णपणे फुगत नाही. आपण जर अगोदर आता पूर्ण श्वास घेत असेल ना तर आपला श्वास आपले हे जे बरगडे असतात त्या पूर्ण अशा होतात आणि अशा होतात. पण त्या 40 नंतर 35 नंतर हळूहळू त्या टाईट व्हायला लागतात, तिथेच जखडल्या जातात आणि आपण श्वास जरी घ्यायचा असला तर दम लागतो. म्हणून लवकरात लवकर व्यायाम पण सुरू करायला पाहिजे सगळ्यांनी. आणि फुफ्फुस पूर्णपणे फुगत नाही. आणि आपण उच्च श्वासावाटे जेवढा हवा बाहेर टाकली पाहिजे तेवढी टाकली जात नाही. आणि त्यामुळे काय होतं की थोडी हवा, जुनी हवा आपल्या शरीरामध्ये, आपल्या फुफ्फुसामध्ये साठली जाते. त्यामुळे काय होतं, रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण थोडे कमी होते आणि कार्बन डायऑक्साईड हळूहळू साचू लागतो. तर त्याच्यामुळे काय होतं, हे कार्बन डायऑक्साईड साचायला लागला, पूर्ण बाहेर पडला नाही तर दम लागतो, सुस्ती येते, सतत थकवा जाणवतो, स्नायू दुखतात, म्हणजेच बॉडी पेन व्हायला लागतं. तर हे सिम्पटम्स आपल्याला दिसायला लागतात. हे श्वसनामुळे होतात. आणि अपुरी झोप झाली, किती पण झोपलं तर असं वाटतं की माझी झोप पूर्ण झाली नाही. तर ह्या सगळ्या श्वसनांमुळे होतात आणि हे वाढत्या वयाच्या लक्षणांमुळे होतात. आणि जर तुम्हाला ह्याच्यावरती व्हिडिओ हवा आहे की आपण कुठले प्राणायाम करू शकतो तर ते तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याच्यावरती लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येऊयात. कारण प्राणायामचा अभ्यास मी करते, कारण मला सायनोसायटिसचा त्रास होता, मला धुळीची ॲलर्जी, धुराची ॲलर्जी होती, ज्याच्यामुळे कधी तळलं काही किंवा बाहेर कुठला पण धूर गेला नाकातनं माझा अक्षरशः छाती पॅक व्हायची, महिनाभर खोकलं जात नव्हता आणि खूप जास्त त्रास व्हायचा. ह्याच्यावरती मी प्राणायामाद्वारे मी हे सगळं कमी केलेलं आहे. मला आता हे त्रास होत नाहीत. तर तुम्हाला हवं असेल तर ह्याच्याविषयी पण लिहा. ह्याच्यावरची प्राणायाम मी लवकरच घेऊन येईल. तर हे नॅचरली सगळ्यांनाच होतं. मात्र ज्यांचं वजन जास्त आहे ना आणि ज्यांचा व्यायाम शून्य आहे, त्यांची हालचाल अजिबात होत नाही, त्यांना किंवा ज्यांना थायरॉइड आहे किंवा मोनोपॉजचा त्रास आहे त्यांच्यामध्ये ही लक्षणं जास्त प्रमाणात दिसतात आणि त्यांना ह्या सिम्पटम्सचा जास्त त्रास होतो. तर वाढत्या वयात ऑक्सिजन कमी होणं स्वाभाविक असतं. तरी दररोज 15 ते 20 मिनिटं जर प्राणायाम, हलका व्यायाम केला तर आपण फुफ्फुस मजबूत ठेवू शकतो आणि सुस्ती, अंगदुखी यावर आराम मिळवू शकतो.
हा थोडासा अभ्यास केलेला आहे मी. तो अभ्यास करण्याबरोबरच ह्या गोष्टी मी दररोज आत्मसात पण करते. मी दररोज प्राणायाम करण्याचा प्रयत्न करते. आणि मी खरंच सांगते, मी कुठली डॉक्टर नाही, तर मी एक स्वतःवरतीच रिसर्च करते की आपण स्वतः काय करू शकतो, आणि नो डॉक्टर नो मेडिसिन ह्या तत्वावरती आपणच आपल्याला किती हील करू शकतो ह्याच्यासाठी मी एक काय म्हणतात स्पिरिच्युअल प्रॅक्टिस पण करते, मेडिटेशन पण करते, त्याचबरोबर ह्या अशा काहीतरी गोष्टी पण करत असते ज्याच्यामुळे कमीत कमी डॉक्टरांकडे जायला लागेल. आणि त्याचबरोबर वाढत्या वयामध्ये आपण कसे फिट राहू याचा पण मी प्रयत्न करत असते. तर मॅडम, सगळ्यात अगोदर थँक्यू सो मच, तुम्ही हा प्रश्न विचारून मला अभ्यास करण्याची संधी दिली. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला तळमळीनं सांगते की सगळ्यात अगोदर ह्या गोळ्या बंद करा. आणि ह्या गोळ्यामुळं काय होतं माहितीये का, आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पण कमी पडतो, त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये पाणी पण साठलं जातं, पाणी साठतं, त्यामुळे पण वजन वाढतं, शरीर फुगतं. तर वजन कमी करण्यापेक्षा वजन कमी करण्याचा पण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे मी तुमच्या पुढच्या प्रश्नासाठी, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. मग त्याच्यामध्ये आपण डाएटमध्ये काय समाविष्ट करू शकतो, कशा प्रकारचा व्यायाम करू शकतो, किंवा कशा प्रकारची लाईफस्टाईल ठेवू शकतो, ह्या सगळ्या विषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहेत. पण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून सगळ्यात अगोदर ह्या पेन किलरचे साईड इफेक्ट सांगितले मी. तुम्ही पण सगळे घेत असाल तर लगेचच बंद करा आणि थोडा स्टडी करा की तुमचं नक्की बॉडी पेन का होते. तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुन्हा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.